तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती सरस्वती भगवती शरदाचे चांदणे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. हा म्हणता आपण 70 केव्हा ओलांडली हे आमच्या लक्षातच आलं नाही. आपण जसजसे वयाने मोठे होत जातो ना तसतशा जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालू लागतात. विशेषतः शाळेच्या, मित्रांच्या आणि शिक्षकांच्या. अशापैकीच एक कायम स्मरणात राहिलेले आमचे संस्कृतचे शिक्षक म्हणजे श्री शरद नारायण पाटील उर्फ पाटील सर. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती. खरोखरीच संस्कृत ही देवभाषा आपल्या भारताचे प्राचीन काळापासूनचे वैभव आहे. संस्कृत काव्य मधुर आहेच, पण त्यातही सुभाषिते अतिशय सुंदर आहेत. या संस्कृत भाषेची आम्हाला खरी गोडी लावली ती आमच्या पाटील सरांनी. त्यांच्याच प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आम्ही संस्कृत भाषेच्या परीक्षा देऊ शकलो. चेंबूर हायस्कूलला साधारण 8वी व 9वीत असताना आम्ही संस्कृतच्या 2 परीक्षा दिल्या. नंतर मात्र 3ऱ्या परीक्षेसाठी पाटील सरांनी 10व्या इयत्तेतील 3ही तुकड्यातील मिळून फक्त 12 मुले निवडली आणि चांगली वर्षभर विशेष मेहनत करून आम्हाला संस्कृतच्या 3ऱ्या परीक्षेला बसवले. विशेष म्हणजे आम्ही सर्वच्या सर्व म्हणजे 12ही विद्यार्थी ती अवघड परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी कॅलेंडर पाहताना सहज लक्षात आलं की येत्या 9 एप्रिलला आमच्या पाटील सरांचा 85व्या वर्षात पदार्पण करत आहेत. तर या निमित्ताने आपण सगळे संस्कृतच्या 3ऱ्या परीक्षेचे विद्यार्थी एकत्र जमूया का? सरांचे अभिनंदन तर करूयाच आणि त्यांच्याबद्दलची आपली कृतज्ञताही व्यक्त करूया. गंमत म्हणजे 70 पार केलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी आम्हाला उत्साहाने होकार दिला आणि त्याचेच प्रत्यंतर म्हणजे आज 7 एप्रिल 2019 रोजी आम्ही त्यांचे विद्यार्थी सादर करत असलेला हा कृतज्ञता सोहळा. या सोहळ्याचे आयोजन करताना मन अगदी फुलून आले आहे. सरांच्या कित्येक आठवणी मनात दाटून आल्या आहेत. आमचे सर पाटील सर. आमच्याप्रमाणेच सरांनी अनेकांना खाजगी शिकवले, मन लावून शिकवले, घरी बोलावून शिकवले आणि ते सुद्धा एक पैशाचीही अपेक्षा न बाळगता किंवा न स्वीकारता. खरं तर सरांचं घर म्हणजे एक छोटीशी खोली, पण घरासमोर घातलेला तो कृष्णकमळीचा मांडव हीच खमची खरोखर क्लासरूम होती. संस्कृत व्याकरण, सुभाषिते आम्ही शिकलो तो या मांडवाच्या साक्षीनेच. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह वर्तते. आणि हे ज्ञान जमेल तितके देत राहायचे हे तत्त्व आमच्या शाळेचे टी.के. जोशी सर, पाटील सर, सोळेबाई आणि पंडित सर यांनी मनापासून स्वीकारलेच आणि आचरणातही आणले.
खरोखरच ती पिढी भारलेल्या व्यक्तींचीच होती. फक्त मनाचीच श्रीमंती असलेल्या या पिढीतील शिक्षकांनी आमच्याप्रमाणेच अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली होती. कसलीही अपेक्षा न करता त्यांचे ज्ञानसत्र अखंड चालूच राहिले. आपल्या कष्टात गेलेल्या बालपणाची पाटील सरांनी कधीच बिरुले निरवली नाहीत आणि त्याबद्दल त्यांची तक्रारही नव्हती. आज किती शिक्षक असे मिळतील? आम्ही त्यांचे विद्यार्थी खरोखरच भाग्यवान म्हणायला हवं. पाटील सरांचे हे व्रत देवघरातल्या निरांजनासारखे होते, कारण निरांजनाने नसतो मोजायचा उजेड, नसतो मापायचा काळोख. निरांजनाने फक्त तेवत राहायचं असतं, फक्त तेवत राहायचं असतं. आपल्या कुवतीनुसार, शक्यतेनुसार शिक्षण प्रसाराचे सरांनी जणू काही व्रतच घेतले होते. शाळा बदलल्या, संस्था बदलल्या, पण शिक्षण प्रसाराच्या व्रतात खंड पडला नाही. कारण सरांच्या मनाचा गाभारा ध्येयाच्या तेजाने व्यापून गेलेला होता. अशी ही जगन्मित्रांची जातकुळी आमच्या पाटील सरांची. तर या आमच्या पाटील सरांचा 85व्या वर्षातल्या पदार्पणाचा सोहळा कसा करावा याबाबतीत चर्चा करताना सरांनी आम्हाला 2 अटी घातल्या. पहिली अट, प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक सुभाषित पाठ म्हटले पाहिजे आणि त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. दुसरी अट, कुठलाही एक शब्द, देव असो, राम असो, विभक्तीसह चालवता आला पाहिजे. असंही ठरले की भाषणे नाहीत, फक्त गप्पा आणि सर घेणार असलेली परीक्षा. मुळात आम्ही 70 पार केलेले विद्यार्थी आणि आता 57-58 वर्षानंतर भेटणार होतो. इतक्या वर्षात सगळ्यांचेच रंग, रूप, आकार साहजिकच बदललेले असणार. विशेष काळजी म्हणून प्रत्येकाने निदान पॅन कार्ड आणावे, आधार कार्ड आणावे किंवा किमान जुना फोटो आणावा, असंही आम्ही मजेत ठरवलं. दुसरी अडचण अशी होती की आम्ही भेटणार होतो कुमुद विद्यामंदिर या सरांच्या शाळेत. आता 70 पार केलेले आम्ही विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी म्हणून कसे शोभणार होतो? तेव्हा आम्हीच ठरवलं की आपण आपापली वये विसरायची. चक्क शाळेतल्या 14-15 वर्षाची मुले व्हायचे. म्हणजे मुलांनी पांढरा शर्ट आणि निळी हाफ पॅन्ट घातलेली आहे आणि मुलींनी स्कर्ट ब्लाऊज घातले आहेत असे समजून पाटील सरांच्या वर्गाला यायचं. आणि आज आम्ही चक्क संस्कृत भाषेच्या 3ऱ्या परीक्षेच्या खास वर्गासाठी आता जमलो आहोत. आणि सुरू झाली आमची मजाच मजा. आता मात्र तुमची उत्कंठा आम्ही फार ताणत नाही. आम्ही तुम्हाला आंखों देखा हाल दाखवतोच. चला तर मग आमच्या पाटील सरांच्या संस्कृत भाषेच्या 3ऱ्या परीक्षेच्या खास वर्गासाठी. अमोल पाटील सर, आज पाटील सरांचा 85व्या वाढदिवसाचे एक दिवस आम्ही आज जमलेलो आहोत सगळे विद्यार्थी. आणि सरांना त्यांचा सत्कार करायचा असं मी म्हणत नाही, पण आम्ही त्यांची कृतज्ञता आणि आम्हाला त्यांच्याविषयी जे काही प्रामाणिकपणे वाटतं ते आम्ही व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण जमणार आहोत. सरांचा 85वा वाढदिवस त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटत नाही आहे, दिसेल आता हळूहळू. आता एक एक जण सगळे येतील तसं आपण प्रत्येकाची इंट्रोडक्शन करू. मी पण शुभेच्छा द्यायला आलेली आहे. आता मी ते सांग, तुम्ही थोडं बाजूला विषय सर, तुला असं पाहिजे सर, तुम्ही थोडं बाजूला बसा. कुठनं हे काही इथनं हे का गोविंद सरदेसाई उर्फ प्रभू घाटे, संस्कृत स्कॉलर आणि आमच्या 3ऱ्या परीक्षेच्या याला एक
जी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आम्ही 12-13 होतो त्यातली एक आज चेंबूरला राहत असल्यामुळे गुडघे दुखत असून सुद्धा तिने पहिला नंबर लावला आहे, याबद्दल तिचं अभिनंदन आणि वेलकम. अरे मी टेक्निकाला घेतोय, तू सगळ्यांचं नंतर घे ना ग्रुपचा. पाठीमागं दिसायला बघतो. बॅकग्राऊंड मध्ये गप्पा करतो. गप्पा मारायचे, फोटो नाही काढायचे. चला गप्पा मारायला काय, आम्ही गप्पा मारायला चालू आहे. ही गीता बळवंत गुंडे आमच्या संस्कृत क्लासमधली स्कॉलर आणि तिसऱ्या परीक्षेला आम्ही सगळे बरोबर होतो. ते आज 58 वर्षांनी एकत्र जमतोय आणि त्याकरता आम्हाला खूप आनंद होत आहे. पाटील सर निमित्त, पण त्या निमित्ताने आम्ही एकत्र जमतोय. गीता, आता आपण सगळी मजा करायची, जुने सगळे दिवस आठवायचे. चला चला, कोण आहे? शैला आधी कर तू. आपण चला नाही, तू काय बोलत होती तो नंतर. चला, आमच्या संस्कृत क्लासमधली एक हुशार विद्यार्थिनी शोभा देशपांडे, आता शोभा गुप्ते झालेली आहे, वैशाली गुप्ते झालेली आहे. करेक्ट करायचं तिला दरवेळेला अनुस्वार वगैरे सवयच होती क्लासमध्ये. खूप दिवसांनी इथे आलेली आहे आणि आम्ही 58 वर्षांनी भेटतोय, त्याचा एक वेगळा आनंद आहे. म्हणून प्रत्येकाला नंतर मग प्रत्येक जण आपापलं 5-5 मिनिटं मनोगत बोलणार आहे, हे आपण नंतर. पण आता आम्ही त्यांचं स्वागत करतो. ऑल द बेस्ट, एन्जॉय करायचं आहे. चला या. काय काय आज मी ठरवून आले, अहो म्हणायचं नाही, अरे म्हणण्यामध्ये सगळी मजा आहे. त्या दिवशी माझं चुकून गेलं आणि मग एकदा गेल्यानंतर मग हा काही होत नाही आता. चला चला, ही आमची शैला चावक, नंतर शैला चिटणीस, शैला चिटणीस झालेली आहे, संस्कृत स्कॉलर. आणि आमच्या तिसऱ्या परीक्षेच्या ह्याच्यामधली जी सगळी हुशार मुली होत्या, ज्या काही थोड्याच होत्या पण ज्या हुशार होत्या, आणि आम्ही 10 मुलं होतो त्याच्यापैकी एक. आम्ही आज 58 वर्षांनी भेटतो, याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपण दिसतो आहे. 58ला लोक रिटायर होतात, आम्ही इथे नवीन टायर्ड जाऊन काहीतरी रिफ्रेश होण्याकरता आम्ही आलेलो. लवकर आलो वेळेवर परीक्षा घेऊन. तर ती म्हणाली, मला असं वाटलं आता रोजच्यासाठी जायचं आणि खाली उभं राहून एका दोघी तिथे असायचो. 1 2 3 गीता माझ्या मनात झालं, आता तो आवाज केवढा पोचणार नाही. हा आमचा मित्र प्रकाश जोशी, प्रकाश रघुनाथ जोशी, चेंबूर स्टेशनवर राहतो. कॅनरा बँकेच्या इथे वर स्वतःची बिल्डिंग आहे. हा बरीच वर्ष फॉरेनलाही होता आणि आमच्या संस्कृतच्या क्लासमध्ये तिसऱ्या परीक्षेच्या पाटील सरांचा एक हुशार विद्यार्थी म्हणून होता. आम्ही सगळ्या जी काही मजा केलेली आहे सगळी, ही सगळी मजा आज आम्ही दिवसभर करणार. हे पाटील सर आणि तुम्ही हळू या एवढंच म्हणतोय. कोणाला बघ रे बाण भेटत तर ती लीक नाही, आपण नंतर मिळतील. चला आता प्रकाशची ओळख. प्रकाश बळीराम पुरो, आमच्या संस्कृत क्लासमधला आणखीन एक हुशार विद्यार्थी. त्याला आम्ही बाणभट्ट म्हणायचो, कारण काही चुकलं बिकलं तर तो बरोबर आठवण सांगायचा. आता मुद्दाम इथे आलेला आहे. चला आपण आता मजा करणार आहोत. इथे किती दिवस बेळगावला गेलीस? हा आमचा किशोर नाईक, हा आमच्या संस्कृत क्लासमधला एक अत्यंत हुशार विद्यार्थी. आम्ही तिसऱ्या परीक्षेला एकत्र होतो आणि मला वाटतं पहिला तूच आलास ना तिसऱ्या परीक्षेला? यस, किशोर आलेला आहे आणि तो आमच्या शाळेतला विद्यार्थी आज पाटील सरांच्या निमित्ताने राजा पटवर्धन. राजा पटवर्धन शाळेमधला आम्ही याला काही काही सालस वगैरे चेहरा म्हणायचो. खरा सालसच्या मागे बराच काही कोकणी चेहरा आहे, पण ते आता नंतर गप्पा येईल. हा सगळा आमच्या एकंदर ग्रुप होता 12-13 जणांचा, त्याच्यामधला संस्कृत क्लासचा विद्यार्थी. आज सगळं पाटील सरांच्या 85व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, पण त्यांचा परवाच्या दिवशी आहे.
मोहन द्रविड यांच्या ड्रेसवरच तुम्हाला जाणवेल की 6 महिने अमेरिकेत 6 महिने इथे असतात. 6 महिने कारण 7 महिना पर्याय नाही ना. अत्यंत हुशार आणि सगळे आम्ही सगळे संस्कृतचे प्रेमी. आम्ही सगळेच हुशार त्यामुळे आता काय करायला नको. बरं बघे तुमची कोण ओळखतं ती बघू. तुम्ही बोल नका, पेपर फोडू नका, पेपर फोडू नका. हे कोण कोण ओळखतायत का बघा. शोभा पहिला चान्स, चल लवकर. हा बोल. हा सुनील. हा बर पुढे का गुड. नमस्कार. अरे वा डिस्टिंक्शन तुला बोल. हा बर अरे बापरे उलट सांगते उलट सांगते. हा किशोर आहे. जाऊ दे. ग्रेस मार्क चला सगळे फेल आहेत. किशोर नाही. नाही, ते नंतर आहे. नाही आता कोण आहे बोल. आणखीन काय मुली नवशा पण नाही आहे. मुलं आहेत. चला इकडे या ओळखलं जरा मला लक्षात आलं तू ओळखतेस का बघूया. हा नाही मी नाही ओळखलं झालं? कोणालाही नाही ओळखलं. झालं हे आधीच मागा अच्छा आणखीन कोण ड्रॉप घेतला बरोबर ओळखलं. बोल. राजा पटवर्धन किशोर नाही. हे थांब जरा उषा बोल. हा राजा पटवर्धन हा आणि हे किशोर नाही. किशोर नाही सिद्ध आहे आता. आणि हा मोहन. एवढं उंच कधी झाला? अरे मोहन मला तो सर्वात हे कोण याला ओळखा जरा. हे कोण प्रकाश पुरव. हे पेपर फोडलाच बाबा. हा? राजाराम पाठवा. मी हा, सुनील राजा द्रविड. नाही आता सुनील नाही ना. नाही मग आपण झालो 11-10 जण झालो. मी नसतो ओळखलं. कारण मी तिला भेटलो नाही. अरे आता मी सांगतो नक्की. मला काही आठवण नाही हो. जाऊ दे तुला काही नाही. तुला कोण नाही आली आनंद फसवलं सगळं. आली चेंबूर हायस्कूल हो, चेंबूर. कोण मागे मोहन आणि राजा दोघे बरोबर आले. दोघे टोप्या घातल्या होत्या. नाही नाही मी पाटील सरांची माझी कशी गाठभेट व्हायची. खूप वेळ गप्पा मारत बसलो. शेजारी पण मी विचारलंच नाही. अल्प कोणतं तर विचारलं. मी त्याला सांगितलं नाही आमचं कोण शेजारी मला विचारलं, त्याला ओळखत कोण? हा, ते दोन तास शेवटपर्यंत एवढं काही न ओळखणार का नाही हा? बात करून ती माझी पहिली काय आहे ते? 6 महिने अमेरिकेत 6 महिने अमेरिकेत त्या वर्षी मी कळवलं असतं. मला कळतं निघतो म्हणून वाटलं नाही नाही सुनील येत नाही म्हणून. हो सुनील नाही मला कुठे गेलं बाहेर कुठे गेलं. सुनीलला काल फोन केला तो म्हणला मी आता अहमदाबादला जायला निघालो. म्हणजे माझ्या लक्षात आलं की तू येत नाहीस ना. तो म्हणला आत्ताच कुठे जायचं पण प्रकाश खूपच बदल झाले. हे अजून 2 डिशेस पाहिजे. प्रकाश तुझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. मी पटकन ओळखत नसतात. काय सांगतोस. नवीनच्या सभेला मी तुला तेवढंच राजेश मोबाईल तिथे आठ राहिले. या शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्या हिचे वडील माझ्या चेंबर असल्याचे विद्यार्थी आणि ही या शाळेची विद्यार्थी. वंश परंपरा चालू आहे. ही भारतीय शाळा आहे. भारतीय शाळा आहे म्हणजे तुम्ही भारतीय खानकर या शाळेची माझी विद्यार्थी पूर्व प्राथमिक विभाग असते. हिचं वैशिष्ट्य असं हिची मुलगी या शाळेत शिकली सुप्रिया एम.ए. संस्कृत आणि बालभवनमध्ये संस्कृत शिकवतो. खास म्हणतो किशोर हो ना? सामंतबाईंचं जावई करू शकतो. सामंतबाईंचं जावई अरे शंकर शीटसाठी जेव्हा प्रयत्न केला आणि त्यात माझा 1 मार्क राहिला 99 पडलेले मिळाले. तुमच्याकडे या शाळेत यंदा एसीसीला एक मुलगा 100पैकी 100 मिळाले. 100पैकी 100 साधं पाहिजे या. स्वरांच्या शाळेतला एक मुलगा
संस्कृतमध्ये 100 SSC ला SSC ला. 100 99 मार्क मिळून 10 नोकरी असतात त्या दिवशी. हो खरं आहे. पुढे पुढे सरतो त्यांना आवडली असेल त्यांनी खिचडी केली. आणि आहे आणखी ना भरपूर ते हवंय ना. मला वाटतं आज दुसरं बरं याचं झाल्यानंतर 2 मिनिटं उषाचे दोन्ही बंधू प्रकाश सुरेश धाकटा वसंत जेवणार बसून काय आहे? मधली आणि आमच्या शैलाचा मुलगा सर्व सरांवरती उत्तम केले Very nice. आचार्यांनी मला त्यावर कॉलेजमध्ये ॲक्टिव्ह होतो म्हणजे सेक्रेटरी होतो ऑलराऊंडर क्रिकेट ऑलराऊंडर होता सो सडन कसं झालं तर राहिले ते राहिले काय ते काय झालं काय ऍक्च्युली सहज लोक साची म्हणून मुंबईला गेला होता. बोला. आता नंतर बोलूया. आपण नंतर म्हणजे नाही बरोबर आहे ठीक आहे. चांगल्या- ठीक आहे. आपण चहा प्यायचा आहे आता. का नाही? तुला चहा हवाय सांग हे का कोकणी म्हणा पाटीलसरांनी सांगितलं चहा मिळणार आहे म्हणून. राजापुरी माणूस आहे आणि सर राजापुरी आम्ही हे खुद्द कोकणातले ना जैतापुरी यांनी तांदूळच घडवून आणलं तिकडे तेव्हा म्हणजे कोकणातनं नुकता आला होता हा मोहन भयंकर टिंगल करायचा. नागपाटनं चालू आता असताना आठवण करून देऊ नको. जरा विसरत जा थोडंसं बऱ्यापैकी आज त्या आठवणी काढायच्याच आहे. हे बरोबर आहे तेव्हा तो ना गावावर आलेला ना तो बिचारा गरीब होता. तर मला तर अगदी खरी त्याची हे दया त्याला यायची. सर काय म्हणाले ते सालच चेहरा हो खरंच आता होता. सर म्हणाले सालच म्हणून आता राजाच्या आपल्या काळापैकी होत्या कोकणी माणसं दिसतात सालच आणि अगदी अंतरी नाला पण काढा आता नाही सांगितलं. फोन साधं साधं सेक्रेटरी होय. पाटीलसरांनी मला किती वर्षांनी ती हात मारली सालस म्हणून. म्हणून एकदम मी हात आला देवदत्त नायक म्हणायचं. हे मी सांगतो तुला, मला वाटतं त्याच्यामध्ये देवदत्त नायक होता, आणखी दिलीप गोखले पण, आणि हा प्रो पण असेल सालस म्हणण्यामध्ये. आम्ही म्हणालो तर झालं हा? आम्ही चालूच म्हणालो नंतर ते मग ते नाव झालं ते सगळेजण होते झालं तुझ्या मागे बोलताना सालच दिसत नाही मग त्याला प्रसिद्धी जास्त आहे. त्याला बाणभट्ट म्हणायचं होय. तेव्हा म्हणत होतो पण आता म्हणण्यासारखं नाही म्हणत तेव्हा त्याला काय म्हणत मी म्हणून त्याला ओळखलं. त्यांना माहिती आहे की मी त्याचं त्याला ओळखलं नाही. वर्षाचं मला वाटलं हा पुढवसारखा कोणतरी तुमचा दुसरा विद्यार्थी आलाय, कारण त्याला जेव्हा मी पाहिलेला होता ना तर तसाच होता. आता बऱ्याच वर्ष आता थोडा निर्णय आता तो normal आहे. पण याचं क्रेडिट कोण आला माझी कोण आहे हे काय त्यांनी सांगायचं, आपल्याला काय माहिती. या एक खुर्ची गेली की मीनाताई या बायकांच्या गटात नका जाऊ तेव्हा या इकडे हे खऱ्या गप्पा नंतर करायच्या चहा नंतर ताई वगैरे पण नाही म्हणून असं चालेल. मला वाटतं ओळखतो. हो म्हणून बोल नको तू बरं याला हा सांगा मागे चालले हा पहिला हा ना पहिला सुनील करायची हा बोल हा गावचा आहे तुमचा हो मीनाताई, हा गावचा आहे तुमचा ओळखा सुनील द्रविड आले नाहीये आणि मोहन द्रविड आले. हा सरांचा सगळ्यात लाडका किशोर नाईक आपले देसाईबाई देसाईबाई काही लपवण्यासारखं नाही आमची हेअरस्टाईल आहे ती मग कशाला लपवायची?
यांनी सुरुवात केली आहे ती फॅशन यांनी चालू केली. राजा माझ्या पुढे होता दोन. शक्य आहे. राजाचं सगळं छप्पन उडत आहे. वादळ किती होतात तो? पण राजा तुला आज आज एक कॉम्प्लिमेंट, त्यावेळेला गोरा होतास म्हणजे आता काय झालंय काय तुझं काय? बघायला पाहिजे आशा. पण राजा मला तुझ्याबद्दल थोडी सहानुभूती अशी म्हणते. चला स्ट्राईट कॅमेऱ्याकडे. डोंट ब्लिंक, स्माइल. सर थोडंसं सरका स्लाइडली बस. ओके रेडी. यस स्माइल. एक मिनिट. यस स्माइल. डोंट ब्लिंक. नाही नाही गरज नाही पण कोण आतमध्ये येणार कोण आहे? आपोआप गेलो. त्याच्यावरून आलं ना शिळाला लावून चालेल. पुढे जात नाही. अरे कोण नाही येणार? गरज नाही. राहू लागलं सोड. एवढं काय वेट नाही त्याचं. हे एवढंच फॉर्मल, बाकी सगळं इन्फॉर्मल आहे. ओके. सरांच्या केबिन मध्ये येताना नॉर्मली आज मी चपला करून आलो, पण त्यांचा नियम असा आहे अलिखित की चपला बूट बाहेर काढून येणं. तसं आज आपण चपला बूट जरी घातलेले असले तरी आपली वय विसरून आपलं आजी आजोबा ही पद मिळालेली आवश्यक अनावश्यक ही सगळी बाहेर काढून आपण कुठेतरी सरांकडनं 9वी 10वी मध्ये जे काही संस्कृत शिकवतो 7वी पासून ना सर? हा 7वी पासून. काही 7वी, काही 9वी, राजा 10वी. दहावीला पाटील सर नव्हते. थोडक्यात तर हे जे सरांनी आपल्याला काही शिकवलं वगैरे, तर मध्यंतरी अशी एक घटना घडली. सर आमच्या सगळ्या कार्यक्रमात चेंबूरमध्ये मराठी साहित्य रसिक मंडळ म्हणून आम्ही 4-5 जणांचा ग्रुप आहे तो आम्ही काढतो. तर त्याच्याप्रमाणे जवळजवळ 4 ते 5 वर्षाला कार्यक्रम होतात. एक दिवसाचं फुल संमेलन होतं आणि हे सगळं विनामूल्य असतं. तर ह्या प्रत्येकाला सर येतात. त्या दिवशी इथे प्रसाद कुलकर्णी आनंद यात्रेमधून एक झालं तेव्हा सरांच्या हातात मी काठी पाहिली आणि काठीवरून स्टेजवर 2 पावलं चालताना मला सरांना कोणाला तरी हात द्यायला लागला वगैरे असं. तर मला इतकं असं वाटलं की जो माणूस शिक्षण क्षेत्रामध्ये एवढा सगळा फिरलेला आहे, एवढा सगळा प्रवास केला आहे आणि सरांचं अगदी पहिल्यापासून थोडक्यात तुम्हाला आठवतं गावठाणमध्ये राहत होते त्या खोली आणि खोलीच्या समोर कृष्ण कमळीचा वेल आणि तिथं आपल्याला सरांनी शिकवलेलं आहे. चेंबूर हायस्कूलमध्ये होतोच. नंतर मग पुन्हा शेणाने सारवलेल्या जमिनीवर मानखुर्दमध्ये शाळा झालेली होती आणि सरांनी मला CA झाल्यानंतर ऑडिट सुद्धा दिलेलं होतं. तिकडे देवी होती त्यांच्याकडनं. त्यानंतर मग आमचा परिचय हे ते सगळं झाला. ही शाळा उभारेपर्यंत सरांनी जे कष्ट घेतले ते म्हणजे एखाद्या व्रत घ्यावं तसं आहे. कित्येक लोकांची अपमानास्पद बोलणी ऐकलेली आहेत. कित्येक लोकांनी मी ज्यांची लायकी नाही त्याही माणसाने सरांना केले, पण त्याचबरोबर मान पण मिळाले. मला वाटतं संबंध भारतात असेल मला माहित नाही, पण महाराष्ट्रात तरी आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा म्हणजे राज्य सरकारने मिळालेला हे एकच जोडपं आहे जिथे मीनाताई नाही मिळालेला आहे आणि पाटील सरांनी ह्याचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटतोय आणि आहे. ह्या सगळ्याचं दुसरं एक कारण माझ्या मनात असं राहिलं की सर आज 85व्या वर्षी वर येऊ शकत नसतील तर ह्या 85 म्हणजे अरे 84 झाली किती वर्ष हे करायचं. तेव्हा मनात कुठेतरी असं एक लक्क लपून गेलं की आपली 75 त्यांची चुकलेली आहे. काही 81 वर्ष आपण म्हणतो सहस्र चंद्र वगैरे ते नाही, पण 85 करावं. आणि त्याकरता मग पहिली कुठली तर फार मोठा भाषणं करायची नव्हती मला, हे माझ्या मनातून. म्हणून सरांना म्हटलं सर 85 वाढतो. अरे म्हणले त्या दिवशी एवढी रीग लागते, माझी विद्यार्थी येतात, सोशल काम वगैरे सगळे लोक येतात. म्हटलं त्या दिवशी नाही, आपल्याला जुन्या त्या आपल्या संस्कृतच्या क्लासमधल्या ज्या गप्पा होत्या, ज्या होत्या, जे विद्यार्थी होते, मग सरांनीच मला 3-4 दिले. त्याच्यात चुकीचे निघाले. ते शोभाचा मला नंबर मिळाला, नंतर उषाचा मिळाला, असे सगळे मिळत काही मिळवले मी असे. आणि मग सगळ्यांना आपण कॉन्टॅक्ट केलं. एक सगळ्यांची रिएक्शन होती अरे नक्की येणार, कारण एकदम 1 महिनाभर आधी केलं होतं आम्ही नक्की येणार म्हणून सगळेजण. आणि तुम्ही ह्या सगळ्या आलेल्या आभार व्यवहार मानत नाही. आज आपण आनंद आपण घ्यायचा आहे. आपण आपलं वय जणू काही चपला बाहेर काढले तसे करू. आपण 14-15 वर्षाचे अर्ध्या चड्डीतली चेंबूर हायस्कूल मधली मुलं होऊया मनाने.
करा घातली आणि स्कर्ट ब्लाऊज घातलेल्या मुली फ्रीली. आता सगळं इन्फॉर्मल आहे, पण जरा उषाला मला वाटतं एकला वगैरे जायचं आहे, त्या दृष्टीने तिने मला फक्त कार्यक्रमात आधी मी असं सांगितलं होतं की प्रत्येकाने थोडी थोडी माहिती, म्हणून म्हटलं प्रकाश तू बाबा कुठे होतास, तू काहीतरी सौदी अरेबियामध्ये वगैरे किंवा दुसरीकडे होता, तर अशी थोडी थोडी माहिती सांगावी एक 5-5 मिनिटं, आणि मग आपण सरांचा इंटरव्ह्यू म्हणायचं नाही, सरांची गप्पा. थोडी आणखी कमी करा, वेळ दिला असं काही नाही म्हणजे चांगलं. 11 वाजता येते, 11 वाजता. आपोआप ती थांबेल थोडा वेळ, आपोआप थांबेल ती. पाहुणे राहतील घरी. राहतील घरी. बरं ठीक आहे, चला. नाही थांबा जरा, तुम्हाला नंतर सांगतो तुम्हाला. तर ह्या कल्पनेतनं आपण सगळ्या आज एकत्र बोललो, आणि खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जो रिस्पॉन्स दिला त्यानेच मला इतकं बरं. मी शोभाशी बोलायला लागलो तर शोभा अगं म्हटलं शोभा अमुक अमुक, अरे आनंद म्हटल्यानंतर म्हटलं अरे म्हणणार म्हटलं तू मला भेटलीस, मला आनंद वाटला, कारण बायको आहो म्हणते, मुलं आहो म्हणतात, नातवंड आहो म्हणतात, बाहेर गेल्यानंतर आनंदराव सर सुद्धा आनंदराव वगैरे म्हणतात इतर सगळ्या स्टेटसमुळे. आरे म्हणणारा कोणतरी आपला पाहिजे, ते आरेला कार्य करायला सुद्धा मजा येते, पण त्याकरता आपण आरे कार्याची वयातली मुलं आपल्या बरोबर होती, त्या सगळ्यांना आपण एकत्र यावं. या एका विचाराला तुम्ही सगळ्यांनी जो काही उत्स्फूर्त पाठिंबा मी म्हणणार नाही, पण जे आला सहभागी झालात आज सगळ्यांचे. कित्येक जण आज चेंबूरमध्ये असून सुद्धा मला प्रकाश भेटलेला नाही इतकी वर्ष. एखाद्या साठीच्या वेळेला मला वाटतं तू भेटलेला होतास तिकडे, बाकी नाही. प्रकाश वगैरे कधी भेटली, उषा पण नाही भेटली. उषा तर मला वाटतं तू कांदिवली का बोरिवली होतीस? हा आत्ताच इकडे आलेली आहे. आणि शोभा तर सरांच्या साठीला वगैरे भेटलो होतो. शोभा मला म्हणली की तू काय लिहिलंयस, म्हटलं मुद्दाम लिहिलं पॅन कार्ड किंवा ओळखपत्र घेऊन या. इतके सगळ्यांचे बदल झालेले आहेत चेहऱ्यातले वगैरे, गमतीशीर होता. पण ती शोभा मला खरंच म्हणाली की माझ्या साईज मध्ये तुला बराच बदल आढळेल. म्हटलं माझ्या डोळ्यासमोरच प्रत्येकाचे एक चित्र असतात ना, प्रकाश असा होता, किशोर असा होता वगैरे, राजा सालस होता वगैरे. तर हे सगळं कुठेतरी मग झाल्यानंतर मग दुसरी कल्पना असेल, सर आपण भेटूया नक्की. मग ती 9 तारखेला खरा सरांचा वाढदिवस म्हणजे 84 पूर्ण करून, पण 9ला मंगळवार आहे, कोणाकोणाला काही असू शकतात. आणि मग इथे चालू ह्याच्यामध्ये नको होतं, एक्सक्लुझिव्ह मला होतं. 14 म्हणजे पुन्हा ते आंबेडकर आणि पुन्हा निवडणुकीचा ज्वर असेल, म्हणून मग तो 7ला आपण भेटला. आणि सुदैवाने सगळ्यांना 7ला तो सोयीचा झाला. एक फक्त हा सोडून, सुनील सोडून आपण 12 जण होतो, तुम्ही म्हणता तसं बरोबर. आता मला आठवतं एक देवदत्त आता अमेरिकेला आहे, तो आलाच नाही परत. तू फोन केला होतास ना, तू फोन केला होतास ना, ईमेल वगैरे काय केलं नाही, तू मला म्हणलास काहीतरी संपर्क साधता येईल वगैरे. करता येईल तर फक्त म्हणून बघितलं होतं, पण त्याचं काय दिसत नाही. युएसची डॉक्टरांची जी डिरेक्टरी असते त्याच्यातून शोधायचा प्रयत्न केला, त्यातून नाही मिळालं. एकदा इकडे येऊन गेलोय. तर देवदत्त दुसरा मी माझ्या मुलीला पण सांगितलं होतं. आणि आपल्यातला आणखीन एक 12वा जो होता तो म्हणजे दिलीप गोखले, तो मात्र बरेच वर्षापूर्वी गेलेला आहे. त्यामुळे बाकी सगळे आपण जे इन्फॉर्मली भेटलोय, आता या सगळ्या गप्पा इन्फॉर्मली बोलायच्या. अरे तुरे बोलल्यानंतर काय मजा वाटते, आपल्या मुली त्यावेळेची फॅशन, त्याला कुठल्याही विषयाला बंधन नाही. आपली आजी बिजी सासूबाई सगळी विरुद्ध बाजूला ठेवून द्या, सगळी मोकळे करा. आपण सगळे तरुण त्यावेळेचे अर्ध्या चड्डीतले मुली बदल्या असं समजून मनाने आपण वागूया. ह्याची कल्पना सरांनी मला असं सांगितलं, आणि एवढा हृदय समारंभ होणार आहे. समारंभ म्हणजे आपल्यातलं, त्याला क्लोज हे म्हणतात तसं सर्किट मधला. तर त्या ह्याच्यामध्ये तू एक काम कर की हे रेकॉर्डिंग करा. पण सरांचा मुलगा म्हणजे रेकॉर्डिंग मधला आशुतोष मास्टरच आहे, पण त्याच्या मुलीची आज काहीतरी 2 महत्वाच्या परीक्षा असल्यामुळे तू तिला सकाळी घेऊन गेलेला आहे. मी सरांची नात, ते सगळेच तिघे गेलेले आहेत. तिला 2 परीक्षा आहेत सकाळी. मग आता काय करायचं. हा सचिनची मला गंमत म्हणजे हा चेंबूर मधलाच आहे, परंतु तो ह्या शाळेत क्लासला यायचा म्हणजे कुठेतरी संबंध आहे, त्यांना माहिती होतं. मागे सुद्धा 1-2दा आलेला होता. तर तो सचिन कांबळे आपल्याला इथे आलेला आहे. आणि आता सगळं इन्फॉर्मली हे होणार आहे. या सगळ्याच्या कॉपीज म्हणजे हल्ली काय पेन ड्राईव्ह म्हणतात, त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना दिले जातील. आपण सुरुवातीला मीनाताईने एक त्याच्यामध्ये थोडंसं असं सांगितलं होतं. आता त्या चेंबूर गावठाण मधल्या म्हटल्यानंतर जसं पुण्याचं काही वैशिष्ट्य आहे तशी गावठाणची सुद्धा आहेत. त्यामुळे तुमचं सगळ्यांच्या गप्पा चालतील, मला काय असेल कितपत व्हावं, मी थोडा वेळ बसून मी जाईन. मग ते जायला नकोय, त्या इथेच राहतील असं राजाचं सुद्धा मत आहे. कारण सरांविषयी आम्ही नाही पण सरसो राहतील तुम्ही राहा. तर थोडंसं असं आपण हे करूया, एक फॉर्मॅलिटी जो आहे तो प्रकार पण करूया. सरांनी मला अगदी सुरुवातीला सांगितलं मला काही भेटवस्तू द्यायची नाही, तुम्ही आलात की सगळं मी करणार होते. म्हटलं नाही, तुम्ही आधी काही करायचं नाही, आम्हाला काय वाटतं ते आम्हाला येऊ. ज्या सरांनी आपल्याला
एकही पैशाची कुठली अपेक्षा न हे ठेवता सांगू शिकवलं. नको. हे बोलायचं. ते बरं सांगायचं नाही नाही. कुठली हे नाही त्यांनी आम्हाला जे दिलेलं आहे सॉरी चला स्टँड्स करेक्ट त्याचं व्याजा सगळं द्यायचं असं का काही असं काय नसतं. या भाषेला अर्थच नाही काही. बरं नाही तसं नाही तर आणि जी सरांची मगाशी काही चटकन बोलताना वैशिष्ट्य आली ते म्हणजे सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांची म्हणजे आपल्या बॅचचं तरी माहिती की संपूर्ण नावं त्यांच्या लक्षात वडिलांचं वगैरे एक वैशिष्ट्य आहे बाकीचे आपले सुद्धा लक्षात राहतात की नाही आपल्या लक्षात मोहन तसाच आहे अजून तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण त्यांना सरांना एक जे की आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना सर्क्युलेट केलं होतं ते आपण तो फेकून घ्यावा म्हणजे मग नंतर मीनाताई थांबल्या तर उत्तम आहेत आणि मीनाताई जर जायचं वगैरे असेल तर पण तुम्ही थांबल्यात तर उत्तम आहे आपण मला आवडेल आम्हाला आवडेल आपलं आमच्या पुढे एखाद दुसरं वर्ष फक्त एखाद वर्षच पुढे असेल ना मग काय तर. जास्त बोलत शिरू नका आम्हाला आवडेल असं म्हटलं की त्यात नाही, आपल्याला तेव्हापासून ओळखतच ना. हो का हो. असं की आपण परके नाही आहोत. समजलं पिशवी एवढं उच्च कशाला आणता अशी नाही आता असं मल्टिप्लाइड बाय 11 घरी नेणं आणणं किती त्रास आहे का घरी आणावं पाहिजे. आम्ही नेतो घरी पोचतो करतो आनंद काही आता नाही मग निदान चांदीच्या तांब्यातलं तुम्ही पाणी प्यालात तर तब्येतीला चांगलं होईल हो. आणि ते 100ला तुम्हाला उपयुक्त पडेल या दृष्टीने जरा या किशोर आपण नाही नाही का बरं नाही तुम्हाला दुसरं देतो जबाबदारी या नाही देत रागा. हे बघ बाबा कुठून यायचं? मोहन सगळे कशाला एक नाही दोघे तिघे बस हे, तुझी पाठ येते तू फोटो बघ कसा काढणार आहेस तू हा, चल सर नाही तू उठायला नको सर मोहन थोडं थांब तो फोटो काढतोय तू असा बसून बस सरांना बसू दे सर पुण्याला एक पेशवाई हॉटेल आहे तिथे जाहिरात आहे, चांदीचे तांबे चांदीचे वाटी तर चांदीचे तांबे आहेत. त्यांनाच द्यायला पाहिजे साडी द्यायची या तुम्ही येता आपण चौघी होतो. आता चौघी हे तू जरा फोटो ऍडजस्ट कर ना कसा तो बघ याचं एक छोटस वैशिष्ट्य सांगतो आत्मस्तुतीचा श्लोक याच्यावरचं सगळं जे एम्ब्रॉयडरी आहे ती माझ्या मिसेसनी स्वतःच्या हाताने केलेली आहे आणि ती बरीच वर्ष करते आणि तिला तो व्याप असल्यामुळे जरा डोक्याला कमी येत नाही काही केस शिल्लक आहे आपले आपले व्याप करा वेगळे. नंतर उघडून बघा पाणी तुम्ही ना देऊन द्या एक तुम्ही कारण काय असं काही नाही. अवघडलेलं नाही इकडे माझ्या एक प्लेट चेहरे दिसत नाही जरा हे जरा इकडे बघा इकडे बघा सगळ्या मुलींनी जरा फोटोकडे बघा इकडे मीनाताई तुम्ही बघा यांची मुलगी त्याची बायको हो प्रकाश पुरव प्रकाश जोशी या आता तुमची बहिणी सरांना फळ परिणी दिली सचिन आता तुम्ही तिकडे या परडी हो, एकदा तिचा फोटो नाही आला तिच्यात इकडे पुढे आला प्रकाश हे मागे प्रकाश प्रकाश मागे असा बस 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 दोघांचा प्रकाश पुरेसा आहे इकडे बघा सर इथे 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 तुम्हाला सगळ्यांना खरं म्हणजे घरी यायला पाहिजे तुम्ही आपल्याला इकडे छान गप्पा नाही, म्हणजे मारायला आमचं पण एवढं मोठा हॉल पण नाही हॉल पण एक छोटाच आहे म्हणजे बसताना तुम्हाला गर्दी कुठे करता राहता? भेंडीचं नाव काय तू आली तेच घरी म्हणून नाही. तिच्या सगळ्यांचं द्यायचं ते ना घरी नाही. सगळी पुस्तक आहेत ना फक्त. समीर आला समीर यायचा ना मधुसूदन तुमचं मनापासून स्वागत. आता आमच्या घरी एवढी पुरेशी जागा नसल्यामुळे तुम्ही शाळेत आमच्या आणि हे पण तुमचं दोघांच्या घरच आहे. तर मनपूर्वक स्वागत तुमचं आणि खूप आनंद व्यक्त करते कारण ही एक म्हणजे काय वेगळ्या प्रकारची पाठशाळा की मस्ती असं काय असं त्याचे नाव द्यावं माहिती एक वेगळ्या प्रकारचं हे हा एक हे आहे असं त्याला म्हणलं योग्य शब्दांकित कसं करावं इतका तो म्हणजे वेगळा आहे वेगळा वेगळा आहे असं मला वाटतं. आणि मगाशी आनंद संघ असं म्हणाले की हे आधी म्हणायला पाहिजे. 75च्या वेळेला राहिलो पण तसं नाहीये त्यांनी लक्षात ठेवलं होतं
सरांची 75 झाली तेव्हा मी पूर्णपणे तो मैदानावर फोटो आहे काय तिथे? भरपूर सगळे लोक मी पण आले होते तेव्हा त्यांनी जाहीर मुलाखत घेतलेली आहे जाहीर हो, मुलाखत हो, सरांची हो. घेतलेली आहे आणि मला एक असं वाटतं की त्यांना ते गुरुदक्षिणा हा त्यांच्या डोक्यामध्ये खूप भिनलेलं आहे आणि ती त्यांची भावना त्याला किती प्रकाराने व्यक्त करावी इतकी त्यांच्या मनात ती दाटून राहिलेली असते आणि आजचा पण हा त्यांच्या गुरुदक्षिणेचाच प्रकार आहे आणि त्यांना बरोबर माहिती आहे की आपल्या गुरुला कशात सगळ्यात जास्त आनंद आहे ते आणि त्याप्रमाणे तुमची ही सगळ्यांची जी भेट आहे ही अशी आगळी वेगळी गुरुदक्षिणा आहे आणि म्हणून त्यांचे आभार नाही मानत पण मी एक कृतज्ञता व्यक्त करते आणि मनापासून आनंदही व्यक्त करते आणि यामुळे सरांचं आयुष्य पुष्कळ वाढेल सरांना टॉनिक आहे तसं आपल्याला सुद्धा टॉनिक येते ना सगळं जुनं, सगळ्या गोष्टी अडवायचे सगळ्याच्या याचं. आनंद क्रेडिट गोष्ट टू असं काही करू नका. हे खरं हे आभार प्रदर्शन असतं नाही. आभार प्रदर्शन नाही अरे योजक असतात तर दुर्लभ परत का म्हणेल तुम्ही आलात त्याच्यामुळे झालं हो, बरं. पण सगळ्यांना सुभाषित आहे की contact नाही? करणं कठीण ना म्हणजे पौर्णिमेला कोणामुळे सगळं जमून आणणं शोभा कठीण. पौर्णिमेच्या चंद्रामुळे रात्रीला शोभा येते आणि रात्रीमुळे पौर्णिमेच्या चंद्राला येते असं ते सगळं आपण एकमेकावर किंवा आपली कौतुक साहित्य करायचं हे आपल्या आता हे बाकी सगळ्या गप्पा आता सरांकडे काही विचारायचं कोणीतरी एकाने योजना राबवावी लागते अरे. ती आनंदात बाकी सगळ्यांनी उचलून जरी घेतली तरी सुद्धा हो, आणि करावी लागते आणि मग ती राबवावी लागते मनात येणं हा सुद्धा एक मोठा विचार आहे. पार पडलं. मनात येणं सुद्धा. म्हणून मी आनंदचे मनापासून आभार नाही, आनंद व्यक्त करतो त्याच्यामुळे मला सगळ्यांना एकत्र भेटतात. एकत्र भेटतात मला खूप 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 आनंद आला. बरं आणि सर, असं येत राहा. बरं सर आता आमचे काही तुमच्या आक्षेप आहेत काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत? आता आम्ही सगळे 9वी 10वीतले विद्यार्थी झालेलो होतो तर समजा मनाने मी पण विचारणार आहे ना आम्ही शिक्षाही शोभाने आधीच सांगितलं की मला 0 मार्क मिळणार. सर मला पहाटेला जाग आली ना मी यांना उठवलं. नवऱ्याने उठवलं. मला काही आठवत नाही हो. काय करू? सुभाषित पाठ करत नवऱ्याला सगळं बसलं अरे सुभाषित सांग म्हणून घे बरोबर त्यांनी मला 2-4 घेऊन दिले म्हणलं नको मला 1-2 पाठ्यात तेवढीच वेळ पडेल ती नाही म्हणलं सुभाषित निर्माण काहीच हरकत नाही आणि काही शब्दही चालवला हरकत नाही हो, बघूया ना त्यामुळे शोभाने सर, नका शोभाला हो. शब्द चालवावा नको. शोभा सर, चालवा नको. शोभा चालवा शैला चालवा गीता चालवा उषा चालवा सगळ्यात आकारांत स्त्रिंगी आहे आधी मुलींचं होऊन जाऊ द्या मग आम्ही बघू सगळ्या माळाप्रमाणे चालवा. अजिबात नाही रे बाबा. अगं, एवढा संसार उषा असं संसार चालवता मग शब्द चालवायला गाणी एवढे शब्द असतात तुमच्याकडे उषा संसार चालवता चालवता शब्द विसरून गेला रे मुकेपणाने आम्ही संसार आपला चालवतो. नवरामुख असतो. नवरामुख असतो. ऍग्री करणार नाही राजा नवरामुख असतो मुख्यपणे संसार आहे नवरामुख असतो सगळीकडे पाठीमागून बोलते आणि हे उदाहरण दिलंच की आज सकाळी सकाळी आणि तुम्हाला काही सिरियसनेसच नाही माझी परीक्षा तिथे आज आहे. एवढं टॅक्सिंग करायचं नाही. बरं सर आता आपण तुमच्यावर चौक्यात फेरी प्रश्न म्हणा अमुक म्हणून सुरुवात करू माझं स्वतःच एक दुःख आहे आतलं आपलं आपण काय काय सांगणार होता ते पहिलं सांगून ते घेऊ आधी सांगून घेऊया चला सुरुवात करा मोहन म्हणजे समजेल पण ना. बरं नाही ती कोण सांगू कोण का? काय आहे अरे काय पण कुठे राहतोस काय करतात मुलं काय करतात ते सांग फक्त त्याला थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे मी माझं सांगतो माझं असं ऑलरेडी सगळ्यात आठवण तू अभिन असं कर अनंत तू सांग आणि मग तुझ्या नंतर तो सांगेल मग असे जाऊया हा बरोबर आहे ते बरोबर होईल. बरं आठवायला काय लागेल सगळं? आठवायचं काय आनंदच्या नंतर मोहनचा नंबर मग असे आम्ही पुढे तो विसरायला नको मध्येच म्हणून तिकडून नाहीतर विसरलं पुन्हा आहे ना मोकळा वेळ आहे आपला. आनंद सांग तू. हा, चला माझं नाव आनंद श्रीधर सांडू कुटुंबापैकी एक चेंबूर हायस्कूलमध्ये माझं सगळे शिक्षण झालेलं आहे. पाटील सरांसारखे शिक्षक आम्हाला भेटले. मला वाटतं आधी ते आम्हाला मराठी शिकवत होते नंतर संस्कृतची गोडी त्यांच्यामुळेच लागली. मॅट्रिकला चांगल्यापैकी आपण पहिल्या 3-4 काहीतरी आम्ही आलेलो होतो तर टक्के आठवत नाहीयेत. त्यानंतर मात्र मी कॉमर्स साईड घेतली. थोडंसं घरात धंद्याचंही होतं आणि कॉमर्सला जायचं असं म्हणत होतं. बीकॉम झालो. बीकॉम नंतर चार्टर्ड अकाउंटंट सरळ झालो. त्यावेळेला कुठलाही क्लास नव्हता आणि चार्टर्ड अकाउंटंटचा अजूनही निकाल 2 आकडी लागत नाही. 7, 8, 8.5, 9:15 इथं लागतो.
आमच्या वेळेत तो 3.5% लागला होता. म्हटलं 3.5 शहाण्यात आनंद साठीची गणना झाली. हा मला त्यातल्या त्यात आनंद झाला. त्यानंतर मी अनुभव म्हणून मत फार्मास्युटिकल होती, तिथे एका ओळखीने तिथे लागलो ज्युनियर ऑफिसर. 1.5-2 वर्ष नोकरी केली. मग मात्र मी प्रॅक्टिस करतो. चेंबूरमधल्या सगळ्या प्रॉमिनंट त्या आमच्या वडिलांच्या ओळखीमुळे, सांडूंच्या नावामुळे आणि मी एकटाच चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे, म्हणजे तुमचं बोलिंगेश्वर देवालय म्हणा, नंतर बाल विकास संघ, गोवंडी एज्युकेशन, कुमुद विद्या मंदिर, असं सगळे चेंबूरमधले जेवढ्या लहान मोठ्या गणेशोत्सव आहेत ते सगळे जवळजवळ माझ्याकडे 34 चेंबूर आणि आजू परिसरातल्या बाहेर. त्यानंतर मात्र मला थोडंसं इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करताना असं एक थोडंसं फ्रस्ट्रेशन यायला लागलं की जे नवं रिक्रूट झालेले लोक आहेत, हे एस्पेशली इम्पोर्टेड फ्रॉम बिहार आणि तिकडचे सगळे, यांच्यामध्ये आपल्या नॉलेजला किंमत नाही. आपण 14-14 तास करून जो अभ्यास केला आणि हे केला, तो समोरचा माणूस सगळं म्हणतो गेल्या वेळेला इतका फायदा आणि आता किती वगैरे. तर आणि नंतर मग पुढे वाकून मग लास्ट टाइम कितना दिया था अभी थोडा बडा के देतो म्हटल्यानंतर एक फ्रस्ट्रेशन यायला लागलं. ह्यातनं कुठेतरी एक मला असं काही दिस इज नॉट माय फील्ड, पण तुम्ही वेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये वळायचं ठरवलं. सुदैवाने त्याच वेळेला आमची सांडूवाडी डेव्हलपमेंटची सुरुवात झाली होती. ते करता करता मला त्याच्यात इंटरेस्ट व्हायला लागला आणि मग मी डेव्हलपमेंटसाठी मी एकांची पार्टनरशिप केली. आणि नंतर ते गुजरातीग्रस्त, मला चांगलं गुजराती बोलता येतं कारण मी गुजरातीत मुद्दाम CA ज्यांच्याकडे गेलं कमर्शियल लँग्वेज. पण मी CA करताना माझ्या आईची थोडीशी दूरदृष्टी म्हणायला लागेल, ती शिकलेली नव्हती, की तू बिझनेस शिकायचा असेल तर गुजरातीकडे जा. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला पहिला अशोक मोदी, आता ते नुकतेच वाढले गेल्या वर्षी 92 वर्षाचे होते, त्यांनी मला विचारले माझा सगळा स्टाफ गुजराती, सगळा क्लायंट गुजराती, तुला गुजराती येतं का? म्हटलं मला नाही, पण 3 महिने दिलेत ते मी शिकेन. ते कसं उत्तर दिलं मला माहित नाही. आणि त्यांनी ट्रस्टेड हसले. मी चक्क गुजराती पुस्तक आणून शिकलो आणि छे छू वगैरे करत करत आता ग्रॅमॅटिकली सुद्धा फर्स्ट क्लास अर्धा तास मी लेक्चर देऊ शकतो. आता काही गुजराती कन्सल्टंट व्हायचं म्हणून मी आहे, त्यांचं मी बॅलन्सची सॅलरी गुजरातीत करतो. तर हा एक अचिव्हमेंट. पण हे सगळं एकदा झाल्यानंतर मग कुठेतरी मी साहित्याकडे जो माझा आटलेला प्रवाह होता तो सगळा निघायला लागला आणि मग कोमसाप वगैरे सगळे घेऊन नंतर त्याच्यामध्ये बराच आता पुढे गेलेलो आहे. आता पुढे संसाराच्या बाबतीत म्हणाल तर माझी मिसेस ही वामनहरी पेठ्यांच्या पैकी एकांची मुलगी. मुलं झाली. मुलगा सुद्धा माझ्यासारखा चार्टर्ड अकाउंटंट पहिल्याच ह्याला झाला. परंतु तो म्हणला की मला हे असलं तर अरे माझी फाईल काढ रे, मग 50 रुपये द्यायचे, 100, हे काही जमणार नाही. मग त्यावेळेला माझ्या स्वतःच्या बिल्डिंगचं आम्ही स्वतःच कन्स्ट्रक्शन केलं असतं. मग त्यातला तो अनुभव त्याला आवडला. त्यातनं जे काही पुढे करत गेला, आमचा स्वतःचा टॉवर आम्ही आमच्याच जमिनीवर केला, आमच्या वाडवडिलांची कृपा. ते झाल्यानंतर मात्र मग ती लाईनच सुटली कारण शेजारचे मग साऊथ इंडियन अमुक तुमक सगळे यायला लागले आणि त्याने सगळ्यांनी म्हटलं की तुमची बिल्डिंग इतकी चांगली बनवली, तुम्ही चांगली बनवली क्वालिटी आणि तुमच्या फॅमिलीचं नाव आहे आणि अशा दृष्टीने एक बिल्डिंगची लाईन तयार होती. आणि ह्या लाईनचं आज फार मोठं रूपांतर झालं आहे. आज जवळजवळ 350 माणसं आमच्या दोन्ही ग्रुपमध्ये, म्हणजे त्रिधातू हे गणपतीचं नाव आहे बरं का, गणपतीचे काही 1000 काही नाव आहेत त्यातलं आहे का, त्याच्यामध्ये जो 350 माणसं. दादर माटुंग्याला ऑफिस आहे. आणि अगदीच 1-2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे दादर वेळेस जिथे टाटा प्रेस होता त्या टाटा प्रेसवर 24 मजल्याची बिल्डिंग तिथे 18 मधले बांधून पूर्ण झाले. आणि असा चेंबूरमध्ये सुद्धा आता होत आहे. अरण्य म्हणून इथे राजकपूरच्या मागच्या बाजूला तिथे 16 मधले बांधून झाले, 24. हे सगळे टॉवर वगैरे बांधण्याचे सगळे पण प्युअर आपण म्हणतो आपल्या पिढीला प्रोफेशनल आहे. पहिल्यांदा आपल्याला वाटायचं असं आपण जायला पाहिजे, आता काही नाही. आता मुलं फक्त ऑफिसमध्येच असतात पण एम्प्लॉईज सगळे जे ठेवलेले आहेत इंजिनियर अशा प्रकारे चाललेलं आहे. आरकेच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे. आरकेच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये सलग 2 फ्लोअर आमचं ऑफिस केलेलं आहे. खूप व्याप आता वाढलेला आहे. वैयक्तिक ह्याच्यामध्ये म्हणाल तर मला कुठेतरी असं अस्वस्थ राहायला लागतं. मला 4-5 वर्ष काहीतरी यावं तर त्या ह्याच्यामध्ये माझं आता थोडंसं मागे जातो मी. माझ्या लग्नाच्या वेळेला आमच्या ह्याच्यात पत्रिका यायच्या आणि मग ते गुरुजींकडे जाते गावठाणमध्ये कर मिळतो गुरुजी दुसरीकडे वगैरे आणि मग ते नाही जमत आहे, मंगळ आहे. मला एक अशी उत्सुकता वाटली हे काय आहे, असं काय म्हणजे आपल्याला काय बोलू नये. मी थोडं विस्तृत बोलतोय मी तुला जरा पार्श्वभूमी मिळावी म्हणून. तर एक शिकणारे तुझ्या स्वतःची सुधी कशी करायची स्वभाव बदललेला नाही. अरे त्याला तर त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की मग त्यात मी शरद उपाध्ये जे राशीचे प्रकार आहेत त्यांचा कोर्स केला 1 वर्षाचा आणि त्यानंतर पत्रिका वगैरे मारायची. त्याचा मला अजूनही फायदा होतो. माझ्याकडे अजूनही महिन्याला 5 ते 6 कमीत कमी लोक लग्न जुळवण्यासाठी, धंद्यातल्या अडचणीसाठी, इतर गोष्टीसाठी येतात. एकही पैसे चार्ज करत नाही, पण तो एक व्यवसाय एक आपला हॉबी म्हणतो. बाकी लेखन चालतं. 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत सगळी.
ती तुम्हाला सगळ्यांना मी एक एक देणार आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व. तर आता ते तुमच्या भाषणात तुम्ही सांगा काय, पण असं काहीतरी चाललेलं आहे. पण कुठेतरी मला एक कृतज्ञता व्यक्त करायची होती, म्हणून पाटील सर एक आदर्श आहेत, मी दरवेळी त्यांचा म्हणतो आणि त्यांचं काहीतरी करायला पाहिजे. हे निमित्त असं झालं, मी म्हटल्याप्रमाणे मगाशी ते 85 वर्ष ही माझी माहिती झाली. आज आता मोहन बॅटर तुझ्याकडे. माझ्याकडे कौतुक करायचं होतं स्वतःच कर की तू होता सांगतोच ना, ते सांगतो. मी 18व्या वर्षी इंजिनियर झालो. अरे वा, जगामध्ये मला गिनीज बुकमध्ये नाव द्यायचं आहे माझं. लवकर लवकर झाला, लहान आहे तुमच्या मूल लहान आहे. मोहन दिसेल. यांनी मला मार्ग आखून दिलेला आहे. महाजनावर येणं गदा असं म्हणतात, पण असं काय बरोबर. संस्कृत विसरलेलं नाही. एकच तेवढं नाव माहिती आहे. पण त्यानंतर मी लासटवर नोकरी होतो, आणि त्यावरती तो लासटवर मी नोकरी मिळली. BJTI मध्ये बी झाली. BJTI मध्ये बी झालं. मी बीला दुसरा आलो आणि मला त्यावेळेला 10-15,000 मुलं परीक्षा तिथं LITला आली होती. त्यात मला ही निवडला तरी 3 मुलं एकूण निवडतात ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग. त्यावेळेला सुरुवातीचा पगार 700 रुपये होता. त्यावेळेचा 700 रुपये आज मला काय माहिती नाही. त्यावेळेला पहिला 67 सालची गोष्ट आहे. ती अशी गोष्ट की आम्ही पहिला पगार आल्यानंतर मी, राजा, सुनील, आणखी 3 मित्र आम्ही ताजमध्ये 10 रुपये आलो. पण ते तेवढं खाल्लं बिल 1,400 रुपये आलो. ते मला 1967 गोष्ट. म्हणजे ते सांगायचा मुद्दा असा की ते पैसे भरपूर होते. त्यानंतर मी 2 वर्ष नोकरी दिली LITमध्ये आणि मग अमेरिकेत मी MS केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि नंतर मी ठरवलं की मला फिजिक्समध्ये जायचं. मला खरं इंजिनिअरिंगला जायचं नव्हतंच. पण मी जेव्हा इंटर झाल्यानंतर घरात भांडण झाली नाही, तर ॲडमिशन मिळाली ना बघा जायचं नाही असं करून मला ते सगळ्यांची बंधन आली. मग गेलो. मग तिथे झाल्यानंतर तिथे मग अमेरिकेत कोणीच विचारलं नाही. MS झाल्यानंतर मी फिजिक्समध्ये PhD. मग तिथे 2 वर्ष शिकवत होतो. त्यानंतर इकडे इथे बऱ्याचशा गोष्टी केल्या. आता फार डिटेल जात नाही मी. 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी. मुलगा अमेरिकेत, दोन्ही अमेरिकेत असतात. मुला आणि तो येल हे तुम्हाला माहिती का येल युनिव्हर्सिटी येलमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली. मी अमेरिकेतला नंबर हार्वर्ड ESM कॉलेजेस आहे तिथे त्याला इथूनच ॲडमिशन मिळाली 12वी असताना. तो आणि 12 त्याला ते 6वा-7वा नंबर आला. पण त्याला तिथे ॲडमिशन मिळालीच होती. त्यामध्ये मी इथे कुठे घेतली नाही. तो आता तिथे त्याच्यामध्ये सेल्ची नावची फार्मास्युटिकल कंपनी आहे, तिथं डिरेक्टर आहे. आणि मुलगी तिकडे MS मॅथमॅटिक्समध्ये केली असं सध्याचं आहे. मी मी सध्या तिथे 10 वर्ष काही करत नव्हते. लिहितो लिहिण्याच्या मागे आहे. 2 पुस्तकं लिहून झाले. आज 2 इंग्लिश पुस्तकं चालू होती. लिहिणं झालं की आता केव्हा होईल वेळ तसं तुम्हाला पाठवते मी. सगळ्याची ईमेल ॲड्रेसला मिळाले की तुमच्यावर हे करू देत नाही. पण तुम्हाला कसं काय वाटतं. आता मराठी मी आहे ते तुम्हाला बातमी आणलेली नाही ती तुम्हाला ॲमेझॉनवरती कुठे मिळू शकते. इंग्लिशमध्ये मी तुम्हाला पाठवून देईल का ती सध्या मी लिहितोय का तुमचा माझा अभिप्राय तुम्हाला काय त्याचा वाटत असेल. पुस्तकाचं नाव सांग ना. मराठी मुक्काम पोस्ट अमेरिका. मुक्काम पोस्ट इंग्लिशमध्ये नाव त्याचं अमेरिका 101. अमेरिका 101 101 101 कोर्स असतात अमेरिकेत. अमेरिकेत पहिला जो कोर्स असतो युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्स 101 किंवा असे 101 म्हणजे इंट्रोडक्शन. तर त्या पुस्तकाचं नाव आहे ते तुम्हाला पाठवून देईल. मला थोडाफार कन्स्ट्रक्शनचा अनुभव आहे. मी श्रीरामाची अमूल सोसायटी आहे तिथं 30 बिल्डिंग आम्ही केल्या. आम्ही त्यामुळे त्याचाही थोडासा अनुभव आहे. बाकी IITची एंट्रन्सची एक्झाम असते त्याची मी क्लास घेत होतो 10 वर्ष. मी 10 वर्षाचा मी 8 वर्षापलीकडे कुठल्याही कार्यक्रम राहिलो नाही. 8 वर्ष तरी मी कंटाळतो दुसरी घेतो असं करत झालं. त्यामुळे ते इंजिनिअरिंग झालं, फिजिक्स झालं, ते झालं, शिकवणं झालं, कन्स्ट्रक्शन झालं, असं एक काय असं राहिलं नाही. त्यामुळे त्याला रूट्स असे म्हणतात ते माझ्याकडे रूट्स पुढे झाले. जसं आम्ही सांगली म्हणतो तसं मला कुठे रूट्स आहे. सगळीकडे मी नौका आहे, सगळीकडे मी परका आहे. ह्या इथे कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणतो तुम्हाला त्यातलं काय करतं सगळं अशा ठिकाणी ते होतं सगळ्यांना. पण हे अशी एकूण याच्यापेक्षा आयुष्य वेगळं चांगलं झालं असतं का झालं असतं. म्हणजे नाही आता त्या नाही झालं. त्याच बरोबर अनेक गोष्टी असतात तर त्या आपल्या हातात नाहीत. शेवटी असणे सुद्धा मी नको जागावपणा करत होतो ते मला लक्षात आहे. ते करायला नको होता त्याचं वाईट वाटतं.
तुम्ही मला चेंबर असतो नव्हती जेव्हा माझ्या डोळ्यासमोर चेंबर असतो तेव्हा नको होते कशा करता आपण हे असलं कधी केलं व्यवस्थित शाळांच्या वागले असं हा कसा म्हणजे असं सगळ्यांचा लाडका होता शहाणा होता असं तू आदर्श खरंच तू आदर्श जी कंप्लेंट आहे ती नंतर मी सांगणार आहे सर दिवशी. आम्ही लाडके नव्हतो तो जिवलग अमेरिकेतला आहे ना तो म्हणजे दोघांची बरोबर आहे ती सर त्याचं आधी कौतुक करायचे आणि मग आनंद तेवढेच मिळायचे म्हणून सांगायचं आमच्या मनात सर राग आहे तुमचा त्यावेळेला जाऊ दे सरांचा मी एकदा म्हणजे माझ्या हातून पहिला झालं तुम्हाला आठवत असेल माझी विद्यार्थी संघात हे होतं सरांनी भूमिका घेतली की मी याच्यावरती गेलो होतो त्या मुक्ताना मिटिंग होती त्या सर माझ्या रागावर गेलो अशी अनेक वर्ष बोलत असतो जवळ वाटतं पण मी राजाबरोबर आलो सरांना आठवत नाहीये आठवते सरांचा मी अपमानच द्यावा थोडक्यात आणि अशी काही इच्छा नव्हती पण दोन वेगळे ग्रुप होते एका ग्रुप ते होते एका ग्रुप आम्ही होतो तो महापणकर असतो तुम्हाला तुम्हाला तुम्ही विसरणे शक्य त्या गोष्टी वाईट वाटतं म्हणजे सरांची विरुद्ध असं कसं काय बोलतो तेव्हा आणि त्याला किती वर्ष झाली त्यात शाळा झाल्यानंतर 2 वर्षातच 64 गोष्ट आहे 55 वर्ष झाली म्हणजे ते विसरलो नाही म्हणजे सरांना दुखवलं आहे ते मला अजिबात आवडलं नाही म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणता आठवणी काढता मला नको वाटतं आठवण पण एकही आठवण चालली नाही काहीतरी असेल ना चांगलं नाही काही चांगलं नाही खरंच काही चांगलं एक तर आपण सरांना फसवलं वेदना शपशेट कोणाला मिळाली इतके त्यांनी हे जे मेहनत केली आपल्यावरती प्रयत्न केले काही कोणाला मिळाले आपल्याला शरम वाटली पाहिजे 3-4 मार्कांनी चुकली आहे 2 मार्कांनी चुकलं मला म्हणाला 4 1 काय असते ते 4 चुकली 4 चुकली सगळे. एका मार्काने चुकली मग 99 पण नसतं पण ते प्रामाणिकपणे एवढं सांगतात ते मला तर आठवत नाही मला माहिती. हा किशोर सांगतो तुला एसएससी टोटल मला 73% होते. 1 मार्काने गेली बाकी डिटेल्स नाही मला लक्षात आता मला त्यावेळेला पाटील मागे शोभा जास्ती मार्ग मिळायचे असं मग तुम्ही म्हणा देवदत्त असेल ते देवदत्त नव्हतं देवदत्त तुमचा नक्की लाडका होता हे जास्त बरोबर आहे येस आणि त्यांचा राग आहे आमच्या मनात आम्हाला आहे त्याबद्दल राग नाही होता त्याचं कारण सांगतो तुला अक्षर काय कारण? सांगतो कारण काय सांगा देवदत्तची आई शिक्षिका शिक्षिका होती. होती देवदत्त माझ्या शिक्षिका होती वडील सुद्धा शिक्षक होते. देवदत्ताला बहीण नव्हती माझी भावना नव्हते आणि ह्या सगळ्या देवदत्त सगळेजण घरी पीठ मळण्यापासून चपात्या करण्यापासून भाजी करण्यापासून देवदत्त त्याची भावना आईला नव्हती ती माझ्या डोळ्याने पाहिजे नाही असेल ना त्याबद्दल काही नाही पण ह्याची आई हा म्हणतो तशी शिक्षिका होती वडील काय संसारी करत होता आणि हे करत होता. हा कणिक मळत नव्हता आम्हाला शिकवलंय कणिक मळत नव्हता मी ट्युशनला येत होते इथे चेंबूरला ते आणि शक्य आहे हा तिथे सरांच्या ते पण म्हणून सरांनी आमच्या मागचे लाड केले नाही असं आपण म्हणतो तुझं नाव मी अनेक हजारो ठिकाणी सगळ्यांनीच काढलं ठीक आहे काय तुम्ही कौतुक करता मला बरेच लोक म्हणा होते टकले सर तकले सर होते घाणेकर सर होते हा प्रकाश राव मी प्रकाश बळे आणि काय ऍडमिशन मिळाली ना बघा जायचं नाही असं पण मला ते सगळ्यांची बंधन आली मग गेलो मग तिथे ते झाल्यानंतर तिथे अमेरिकेत कोणीच विचारलं नाही अमेरिकेत झाल्यानंतर मी फिलिप्समध्ये गेली मग तिथे 2 वर्ष शिकवत होतो त्यानंतर इकडे त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी केल्या त्याचा इतका डिटेल मी जात नाही मी 2 मुलं आहेत एक मुलगा मुलगी मुलगा अमेरिकेत दोन्ही अमेरिकेत असतं मला मी तो इयर हे तुम्हाला माहिती दाखवलं युनिव्हर्सिटी इयरमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली मी अमेरिकेतला नंबर हार्वर्ड इंटरनॅशनल कॉलेजेस आहे तिथे त्याला इथूच ॲडमिशन मिळाली 12वी असताना तो आणि 12 त्याला ते 6वा-7वा नंबर आला पण त्याला तिथे ॲडमिशन मिळालीच होती त्यामध्ये मी इथे पुढे घेतली नाही तो आता तिथे त्याच्यामध्ये सेंची नावची फार्मास्युटिकल कंपनी आहे तिथं डिरेक्टर आहे आणि मुलगी तिकडे MS मॅथमॅटिक्समध्ये केली असं सध्याचं आहे मी सध्या राहिली गेली 10 वर्ष काही करत नव्हते लिहितो लिहिण्याच्या मागे आहे 2 पुस्तकं लिहून झाले आज 2 इंग्लिश पुस्तकं चालू होती वेळ झालं ती आता केव्हा होईल वेळ मिळत असता तुम्हाला पाठवता येईल करायची ईमेल ॲड्रेसला मिळाले की तुमच्यावर हे होते पण तुम्हाला कसं काय वाटतं आता मराठी मी आहे ते तुम्हाला बातमी आणलेली नाही पण ती तुम्हाला ॲमेझॉनवरती कुठे मिळू शकते इंग्लिशमध्ये मी तुम्हाला पाठवून देईल का ती सध्या मी लिहितोय काय तुमचा माझा अभिप्राय तुम्हाला काय त्याचा वाटत असेल पुस्तकाचं नाव सांग ना मराठी मुक्काम पोस्ट अमेरिका मुक्काम पोस्ट अमेरिका
इंग्लिशमध्ये नाव त्याचं आहे अमेरिका 101. अमेरिका 101 101. 101 ते कोर्स असतात अमेरिकेत पहिला जो कोर्स असतो युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्स 101 किंवा असे 101 म्हणजे इंट्रोडक्शन. तर त्या पुस्तकाचं नाव आहे ते तुम्हाला पाठवून देईल. मला थोडाफार कन्स्ट्रक्शनचा अनुभव आहे. मी श्रीरामाची म्हणून सोसायटी आहे तिथं 30 बिल्डिंग आम्ही केल्या आम्ही त्यामुळे त्याचाही थोडासा अनुभव आहे. बाकी IITची एंट्रन्सची एक्झाम असते त्याची मी क्लास घेत होतो 10 वर्ष. मी 10 वर्षाचा मी 8 वर्षा पलीकडे कुठल्याही कार्यक्रम राहिलो नाही. 8 वर्षाचा मी कंटाळतो असं करत झालं. त्यामुळे ते इंजिनिअरिंग झालं फिजिक्स झालं ते झालं शिकवणं झालं कन्स्ट्रक्शन झालं असं एक काय असं राहिलं नाही. त्यामुळे ज्याला रूट्स असे म्हणतात ते माझ्याकडे रूट्स पुढे झाले. जसं आम्ही समजी म्हणतो तसं मला कुठेही रूट्स नाही. सगळीकडे मी नौका आहे सगळीकडे मी परका आहे. ह्या इथे कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणतात तुम्हाला त्यातलं काय करायचं तसं अशा ठिकाणी ते होतं सगळ्या. पण हे अशी एकूण याच्यापेक्षा आयुष्य वेगळं चांगलं झालं असतं का झालं असतं पण नाही आता त्या नाही झालं. काय बरोबर अनेक गोष्टी असतात तर त्या आपल्या हातात नाहीत. चेंबूर सुद्धा मी नको जागावपणा करत होतो ते मला लक्षात आहे. ते करायला नको होता त्याचं वाईट वाटतं. मी मला चेंबूर असतं नव्हते जेव्हा माझ्या डोळ्यासमोर चेंबूर असतं तर मला नको वाटतं. कशा करता आपण हे असलं कधी केलं व्यवस्थित शाळांच्या वागले असं हा कसा म्हणजे असं सगळ्यांचा लाडका होता शहाणा होता असं तू आदर्श खरंच तू आदर्श कंप्लेंट आहे ती नंतर मी सांगणार आहे. नव्हतो तो अमेरिकेतला आहे ना तो दोघांची बरोबर आहे ती सर त्याचं आधी कौतुक करायचे आणि मग आनंद तेवढेच मिळायचे म्हणून सांगायचं. आमच्या मनाचा राग आहे तुमचा त्यावेळेला जाऊ दे. सरांचा मी एकदा म्हणजे माझ्या हातून पहिला झालं तुम्हाला आठवत असेल. माझी विद्यार्थी संघात हे होतं सरांनी भूमिका घेतली की मी याच्या विरुद्ध गेलो होतो. त्या मुक्तानामध्ये मिटिंग होती त्या सर्व माझ्या रागावर येतो अशी अनेक वर्षी बोलत असतो. मी जवळजवळ वाटतं पण मी राजाबरोबर आलो सरांना आठवत नाहीये. आठवते सरांचा मी अपमानच द्यावा होतो थोडक्यात. आणि अशी काही इच्छा नव्हती पण 2 वेगळे ग्रुप होते. एका ग्रुपमध्ये ते होते एका ग्रुपमध्ये आम्ही होतो. तो महापडकर असं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तुम्ही विसरले शक्य त्या गोष्टी वाईट वाटतं. म्हणजे सरांच्या विरुद्ध असं कसं काय बोलतो तेव्हा आणि त्याला किती वर्ष झाली त्यात मी शाळा झाल्यानंतर 2 वर्षातच 64 गोष्ट आहे. 55 वर्ष झाली म्हणजे ते विसरलो नाही. म्हणजे सरांना दुखवलं आहे ते मला अजिबात आवडलं नाही. म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता आठवणी काढता मला नको वाटतं आठवणी पण एकही आठवण चांगली नाही. काहीतरी असेल ना चांगलं नाही काही चांगलं नाही खरंच काही चांगलं. एक आपण सरांना फसवलं वेगळा शक्यशील कोणाला मिळाली इतके त्यांनी हे दिली मेहनत केली आपल्यावरती प्रयत्न केले काही कोणाला मिळाले आपल्याला शरम वाटली पाहिजे. 3-4 मार्कांनी चुकली आहे. 2 मार्कांनी चुकलं मला म्हणाला 4 1 काय असते ते 4 चुकली 4 एका मार्गाने चुकली. मग 100पैकी 99 फोन असतो. पण ते प्रामाणिकपणे एवढं सांगतात ते तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क होते. मला तर आठवत नाही मला माहिती. हा किशोर सांगतो तुला एसएससी टोटल मला 73 टक्के होते. 1 मार्काने गेली. आम्ही डिटेल्स नाही मला लक्षात आता. मला त्यावेळेला पाटील मागे शोभा जास्त मार्क मिळायचे असं मग तुम्ही म्हणा देवदत्त असेल ते देवदत्त नव्हतं. देवदत्त तुमचा नक्की लाडका होता हे जास्त बरोबर आहे. येस आणि त्याचा राग आहे आमच्या मनात आम्हाला आहे. त्याबद्दल राग नाही होता. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. अक्षर काय कारण काय सांगा. देवदत्तची आई शिक्षिका शिक्षिका होती. देवदत्त माझ्या शिक्षिका होती. देवदत्ताला बहीण नव्हती माझी भावून नव्हते आणि ह्या सगळ्या देवदत्त सगळेजण घरी पीठ मळण्यापासून चपात्या करण्यापासून भाजी करण्यापासून देवदत्त त्याची भावना आईला ती माझ्या डोळ्याने पाहिजे. नाही असेल ना त्याबद्दल काही नाही पण ह्याची आई हा म्हणतो तशी शिक्षिका होती. संसारी करत होता हे करत होता. हा कणिक मळत नव्हता. आम्हाला शिकवलंय. कणिक मळत नव्हता. नाही मी ट्युशनला येत होते इथे चेंबूरला ते आणि शक्य आहे. हा तिथे सरांच्या ते पण म्हणून सरांनी आमच्या मागचे लाड केले नाही असं म्हणते. तुझं नाव मी अनेक हजारो ठिकाणी सगळ्यांनीच काढलं. काय तुम्ही कौतुक करता मला बरेच लोक म्हणाले टकले सर तक्रार सर होते घाणेकर सर होते. हा प्रकाशराव मी प्रकाश बळेराव आणि काय म्हणून इकडे बघितलं तर जास्त चांगलं येईल पुढे. खुर्ची तिरपी करून प्रकाश बळेराव खरंच पण खुर्ची कर ना तिरकी. खुर्ची तिरपी कर.
प्रकाशला पहिल्यापासून ऐकायची सवय त्रास आहे. देतोय ना. मी प्रकाश बळीरामपूर 62 नंतर थोडं मोठ्यांनी बोल तिकडे रेकॉर्डिंग 62 नंतर तिकडे बघायला करू नये. SAS कॉलेजमध्ये फर्स्ट इयर केलं. इंटर सोमयामध्ये केलं. इंटरला मार्क्स कमी पडले त्यामुळे मुंबईत पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही. शेवटी काय करायचं म्हणून इकडे सोमयामध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमा झाल्यानंतर मला धर्माशीलमध्ये अप्रेंटिसशिप मिळाली 1 वर्षाची. तिथला माझा एक्सपिरियन्स भयंकर चांगला होता. कारण मी जेव्हा अप्रेंटिसशिप केली तर तिकडे फक्त डिग्री होल्डर्स घ्यायचे अप्रेंटिसशिप, डिप्लोमा होल्डर्स घ्यायचे नाही. मी त्याला लिहून कळवतं मला स्टायपेंड देऊ नका, मी तुमच्याकडे फुकट काम करेन. मी सांगतो 67 साली मी पण त्याच अतिशय वाईट परिस्थिती हो होती. का? नोकऱ्याच नव्हती. इंजिनियर व्हायचं तर इंजिनियर कुठल्याच इंजिनियर नव्हते. इतकी वाईट परिस्थिती त्याला होती. तर त्याला म्हटलं मी माहीत फुकट तुमच्याकडे काम करतो, मला स्टायपेंड देऊ नका. ते बोल असं कसं? मी म्हटलं असं मी लिहून देतो तुम्हाला की मला नोकरी फक्त शिकायचं आहे तुझ्याकडे. मग त्याने ठेवलं मला. त्या 3 महिन्यानंतर मग त्याने मला स्टायपेंड द्यायला सुरुवात केली. मला बोलवलं सांगितलं तुला पुढच्या महिन्यात स्टायपेंड देतो. म्हटलं कशा करता? बोलले नाही आमच्याकडे रूल आहे फुकटात काम करून घ्यायचं नाही. ठीक आहे. परमाजन्म त्यावेळी 10 महिने झालं ट्रेनिंग झालं. मला वाटलं ह्याच कंपनीत आपल्याला नोकरी लागावी, पण ती कधी लागली नाही. लागणे शक्य नव्हतं कारण डिग्री होल्डर ME MTech असंच मग घ्यायचं. नंतर मग मी 6 महिने घरीच होतो, काही नोकरीच नाही. मग तिकडून मग एकाच्या ओळखीने एस्ट्रेला बॅटरीजमध्ये लागलो. एस्ट्रेला बॅटरीजमध्ये तिकडे पल्वराइज मॅग्नीज ऑक्साईड इतकं फाईन असतं ते. सकाळी जर तुम्ही कामाला गेला तर संध्याकाळी हात धुत येतं तर काळ पाणी यायचं. मी म्हटलं बाबा काय भयंकर आहे काय ते. राजन पाठार देते आहे ना? राजन कोण राजन पाठार आपल्याला. तर मग मी ठरवलं की ही नोकरी सोडायची. इकडे आपलं काय जवळ ते काय श्वासात पडे म्हणा ना. हो मग जाणार ना ते श्वासात जाणार. तुम्ही म्हटलं बाबा हे ना आपलं जमणार. तर म्हटलं तेवढ्यात मला एक कमानीमधून कॉल आला आणि कमानीमध्ये कॉलमध्ये इंटरव्ह्यूला गेलो. मला भारत म्हणजे बर्माशेरचा एक्सपिरियन्स अतिशय उपयोग पडला. त्याने मला 40 माणसं होती, सगळे BE डिप्लोमा असं बनवले आणि 40 पैकी फक्त मी एकटा सिलेक्ट झालो. एकटा सिलेक्ट झालो. तर तिकडे नोकरी लागल्यावर मला असं कळलं की तिकडे परमनंट करतच नाही. म्हटलं अरे बापरे आणखी फसलो इकडे म्हटलं. पण 6 महिन्याच्या आत मला त्याने परमनंट केलं. तिकडे 3-3 वर्ष लोक परमनंट लोक नव्हते. ठीक आहे. मग तिकडे 7.5 वर्ष काम केल्यानंतर एक दिवस ही नॅशनल झाली बर्माशेर. त्यावेळी त्यांची एक ॲडव्हर्टाईजमेंट 4 मंथ बर्माशेर होती ते. त्यावेळी तर ती तिथे ॲडव्हर्टाईजमेंट आली. तर मिसेस मला म्हणाली तुम्ही टाका इकडे ॲप्लिकेशन. आपल्याला कोण घ्या आम्ही तर ओळख नाही काही नाही काही नाही. मग तिने स्वतः ॲप्लिकेशन लिहिलं. मला सही करा. पुरुषाच्या यशात बाईचा हात असतो हा असा. ऍक्टिव्ह आहात. तिने ॲप्लिकेशन माझ्याकडून सही करून घेतलं, टाकलं. मला कॉल आला. 6 इंटरव्ह्यू झाले आमचे. हो 2 वेळा 6 इंटरव्ह्यू मी सिलेक्ट झालो. तिकडे झालो. तिकडे मग म्हटलं ही आता कंपनी सोडायची नाही. 27.5 वर्ष तिकडे नोकरी केली. फर्स्ट क्लास, काय प्रॉब्लेम नाही. ह्या कंपनीमध्ये मला आजही आत्मीयता याच्या करता आहे. रिटायर्ड झाल्यावर सुद्धा आज कंपनी आमची आम्हाला बोलून रिटायर्ड स्टाफ 1 दिवस वर्ष खाणं पिणं सगळं असतं. आज 3,500 रुपये दर महिन्याला फुकट देतो की असंच म्हणजे पेन्शन वगैरे काय नाही. ॲन्युइटी ते 3,500 रुपयाचे. आता म्हणे नवीन काढले त्यांनी ज्याला 70 वर्ष झाली त्यांना 70,000, त्याला 75 वर्ष झाली 75,000 आणि त्यांना 100 वर्ष झाली त्यांना 2 लाख.
अरे असंच द्यायचं. पण तू ते लवकर मिळव तुझ्या दोघी वेळ तर शरद हा शब्द योग्य वेळी मिळव. 2-3 वर्षातले 2-3 वर्षात मिळून टाकले. बायकोला अर्ज करा सांग. बरोबर गेलं. 70 वर्ष होऊन गेले, 75 जवळ होते. पुढच्या वर्षी 75 का 75 मिळतील. अरे वा. माझं लग्न 72 साली झालं. सुविद्ध पत्नी MA BA. ते झाल्यानंतर 2 मुलं झाली. मुलगी BA DBM झाली. ते लग्न झालं. बिझनेस मॅनेजमेंट लग्न झालं. ते काय करत नाही, बायको सुद्धा काय करत नाही, घर सांभाळते. मुलगा आहे तो BE इलेक्ट्रॉनिक झाला. नंतर दुसरे बरेच कोर्सेस केले, क्वालिटी मॅनेजमेंटचे ह्याचे त्याचे. आणि स्वतः तो एक तबला विशारद आहे. तर तो चांगला तो एक तबला वाजवतो. तर नोकरीला त्याला BE इलेक्ट्रॉनिक झाला, कुठे नोकरीच लागला. पुणा इकडे तिकडे सगळे फिरून आला. तर मला म्हणाला एक दिवस काय करू मी, म्हणजे तू काय करते तुझं तू ठरव, मी कसं काय सांग. तुला मला तबल्या भरवायचं म्हणजे मॅन्युफॅक्चर कर, मला काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी तबला मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली. आज तो घरात त्याचे सगळे एक्सपोर्ट होतात. फॉरेनला सगळीकडे एक्सपोर्ट होतात. अमेरिका, लंडन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, तुमचं वेस्ट इंडिज सगळे एक्सपोर्ट होतात. आणि इकडे थोड्या लोकांनी विकतो, नाही जो कोणी मागितलं. प्रोडक्शन कुठे करतो? घरीच गावठाणामध्ये. अरे वा. माझा मुलगाही चांगला तबला वाजवतो. माझा मुलगाही चांगला तबला वाजवतो. त्यामुळे आता याच्यामध्ये आठवण झाली, तुझी बायको नोकरी करते, तुझी करत नाही, माझी बायको करते. थोडा तुझी बायको नोकरी करते, तुमच्या घरी नोकऱ्या कोण करतात? ती कुणी केली? ते मला हे नवीन महिला वर्ष म्हणून विचारतो. तुमच्या बायका? माझी बायको नोकरी केली. प्रकाश बायको. रिझर्व्ह बँकेत होती. आता त्यांची ट्रेनिंग नाही, ते बघू आपण. किती बायका नोकऱ्या करतात असं मला बघायचं असतं. हां ठीक आहे, सॉरी. तबला मॅन्युफॅक्चरिंग. आता तो नुसताच तबला विकत नाही, तो सतार, सितार, नंतर ढोलकी सुद्धा स्वतः बनवतो. नंतर हार्मोनियम, हे सगळे जे इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत तो वेगवेगळ्या ठिकाणून मागवतो, एक्सपोर्ट करतो. आता झालं मी भारत पेट्रोलियमला होतो, ऑफिसर ग्रेडला लागलो आणि चीफ मॅनेजर ॲडवायझरी इंजिनिअरिंग म्हणून रिटायर झालो. त्याचा आणखी एक मला असाइनमेंट दिली होती की चीफ इंटरनल ऑडिटर, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम सगळं माझ्याकडेच होतं, ते मी बघत. तर रिटायर झाल्यावर लोकांनी मला विचारलं तो आता काय कन्सल्टन्सी करतोस का? म्हटलं नाही, रिटायर झाल्यावर मी काही करणार नाही, आराम करा. किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. पण मला म्हणाले अरे तुझं एवढं त्यातलं नॉलेज आहे, काय नाही करत? मला करत नाही, दुसऱ्यांना चान्स मिळायला पाहिजे, आपणच खात बसायचं का? दुसऱ्याला चान्स मिळायला पाहिजे नाही.